शेवटी प्रताप सरनाईक साहेबांनी सरकारने ही पलटी मारलीच। मला तर सुरुवातीपासूनच वाटलं होतं की काहीतरी याच्या मागे षडयंत्र, काहीतरी राजकारण आहे। हे सगळं ना आधीपासून प्री प्लॅन्ड असणार आहे। आता काय करायचं, खरंच यांचे परवाने रद्द करायचे का 1 तारखेला, कुठल्या दिवशी कुठली मीटिंग झाली पाहिजे, मग 1 तारखेच्या आधीच सगळ्या गोष्टी कशा बंद करून मग पुढे तारीख ढकलण्यात येईल। मग लोक काय, त्यांना माहिती आहे विसरतात, विसरबुळे 3 महिने 6 महिने 8 महिने 10 महिने वर्षभर जरी पुढे बोललो आपण, जर का मराठी सक्तीसाठी तुम्हाला वेळ देतो, पुढे काय लोक प्रश्न थोडी विचारणार आहे, विषय तिकडे संपतो। पण प्रताप सरनाईक साहेबांनी असं का बरं केलं असेल, त्याच्यामध्ये मलाच काय, मला असं वाटतं तुम्हाला पण कुठेतरी डाऊट आलाच असेल की बाबा रे, प्रताप सरनाईक हे स्वतः असं सांगतायत की मराठीमध्ये कारभार झाला पाहिजे, आताही ते बोलतायत, पण त्यांची भूमिका हे ठाम आहे असं ते दाखवतायत, पण त्यांची भूमिका ठाम नाहीये, ती पक्षाची भूमिका नाहीये, ती राजकीय भूमिका आहे। आणि त्याच्यामुळे कसं आहे, मी सगळ्यांचे विचार घेऊन माझा जो निर्णय आहे तो कदाचित मी पुढे ढकलेल। आणि मग आता आज काय वाटतं, ते आरटीओशी पण बोलणार आहेत। आता हे पण सगळं प्री प्लॅन्ड असणार आहे, आरटीओ पण सांगणार, आता आरटीओ ह्यांना सांगणार, हे निर्णय जे काय ते सगळे हेच घेणार आहेत। आरटीओला आधीपासून स्क्रिप्ट दिली असणार आहे, आज काय करायचं काय बोलायचं, त्यांची चर्चा होईल सगळी। आणि चर्चेत तेच की हा ठीक आहे, 1 वर्ष देऊयात आपण या लोकांना, अजून संधी देऊयात मराठी शिकण्यासाठी, किंवा मग 6 महिने देऊया, 1 ऑगस्ट पर्यंत वाट बघूयात। तोपर्यंत काय, जनता विसरून जाईल, लोक विसरून जातील कुठलं काय रिक्षाचं काय आंदोलन होतं किंवा काय मराठी बोलायचं होतं। ह्यांना माहिती आहे मराठी लोकच काय स्वतः जाऊन हिंदीमध्ये बोलतात ते रिक्षावाल्याशी, आपण कशाला यांच्यामध्ये पडायचं किंवा बरं मराठीत बोला। मराठी माणूस किती काय झालं तरी आपला माती खाणारच आहे, जाऊन आपण हिंदीतच बोलणार आहे त्यांच्याशी। आता तर खरं मला मराठी माणसाला सांगायचं, तुम्ही उठा आणि जागे व्हा की याच्या पुढे तरी आता लक्षात घ्या, डोक्यात घ्या आणि मराठीत बोला। प्रत्येक रिक्षावाल्याशी, प्रत्येक दुकानदाराशी या महाराष्ट्रामध्ये व्यापार करताना मराठीत बोला, संवाद मराठी साधा। किमान तुमची गरज जिथे आहे तिकडे तरी मराठी बोला त्यांच्याशी, की बाबा रे तुला माझी गरज आहे, माझ्याशिवाय व्यवहार करायचा आहे, मराठीत कर। हळूहळू तरी आता हे मराठीचं प्रकरण जे आहे ते तुम्ही लावून धरा। मराठी माणसाला माझी विनंती, हे राजकारणाच्या भरोशावर बसू नका, आपली भाषा आता आपल्यालाच टिकवावी लागणार आहे। आता हे सरकारवर आपण अवलंबून राहू शकत नाही, कारण ह्या सरकारचे मतदान हे सगळे ते युपी बिहारचे आणि परप्रांतीय लोक, हे सगळे मतदार आहेत। हे कसं यांनी राजकारण केलं मी तुम्हाला सांगतो। ह्या जे आहेत ना युनिटी, या लोकांची परप्रांतीय, ह्यांना पण माहित होतं या सगळ्या गोष्टी काय होणार नाहीत, किंवा त्यांच्या युनियन पण आधीच सांगून ठेवलं असेल की काय होणार आहे, टेन्शन घेऊ नका, हे फक्त वरच्यावर राजकारण आहे। मराठी माणसांना फक्त थोडंसं असं ना मस्का लावायचा। मग या परप्रांतीय युनियनला माहिती आहे की काय बाबा आमच्या विरोधात थोडी काय होणार आहे, शेवटी काय आम्हाला वेळ देतील, ते मारल्यासारखं करतील, आपण थोडं रडल्यासारखं करू, झालं संपला विषय। मराठी माणसाला चुना लावूयात, आणि हाच चुना परत एकदा महाराष्ट्र सरकारने या परिवहन खात्याने आपल्याला लावलेला आहे, हे तुम्ही समजा। मराठी माणसांनी पागल बनवलं तुम्हाला, ह्यांच्यातच मीटिंग होते, ह्यांच्यातच ठराव मंजूर होतो, ह्यांच्यातच ठराव निघतो, ह्यांच्यातच सगळ्या गोष्टी होतात, आणि मराठी माणसाच्या भोवती राजकारण हे लोक सरकारमधले लोक करतात। हे का केलं असेल मी तुम्हाला सांगतो, भाजपचं आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं काहीतरी बिनसलं असणार आहे। आधी ते कसं राजीनामा काढायचे, आता हे आपलं ह्यांच्या हातात, ह्यांच्या अंडर आहे ते परिवहन खातं, म्हणून ह्यांनी काहीतरी एक मराठीचा मुद्दा घेऊन काहीतरी सुरू केलं। साहेब पण बोलले असतील की वरे कशाला हे नाटकी करतायत, आपले बाबा वोटर्स आहेत, ते मराठीचा मुद्दा ठीक आहे घ्या, पण एवढा पण वर जाऊन घेऊ नका मराठीचा मुद्दा। मग आता काय करायचं, झाली चूक आमची तर हा, मग आपण विस्तरूयात, आपण सेकंड ऑप्शन ठेवूयात। मला 100% माहित होतं 1 तारखेला काय होणार नाही, कारण हे ज्या प्रकारे बोलत होते की 4 तारखेला आम्ही आंदोलन करू, 1 तारखेला यांचे खाते रद्द होणार, 4 तारखेला लोक आंदोलन करणार। 2-3 तारीख असं आपण समजू शकलो असतं, 1-2 दिवस, पण हे 4 तारखेला काय आंदोलन करणार होते, काहीतरी आपलं नुसतं 15 लाख रिक्षावाले आम्ही परप्रांतीय आहेत म्हणून, 15 लाख 4.5 लाख तर रिक्षावाले सगळे, त्यात 60-65% मराठी रिक्षावाले। आजपर्यंत ह्या सगळ्या हवेत गोष्टी चालू होत्या, हवेत गोळीबार सगळ्या चालू होत्या। मराठी माणसाला फक्त एक बोलतात ना, आम्ही मराठीसाठी मागे खंबीरपणे उभा आहोत म्हणून, फक्त आता पण दाखवत आहेत ते। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मराठी माणसाचं सरकार कुठलं आहे, एकच आहे ते म्हणजे शिवतीर्थ, राजसाहेब ठाकरे, मनसे। मराठी माणसाच्या खंबीरपणे उभा राहतो, काही प्रमाणात शिवसैनिक पण आहे, नाही असं नाही, शिवसैनिक पण काय सगळेच रस्त्यावर आले नाही, आपण पाहिलं काय त्यांची भूमिका, बऱ्याच ठिकाणी त्यांची पण सत्ता येतात, त्यांना पण काय रस्त्यावर येऊन राजकारण करणं आता ते त्यांच्या पण अस्तित्वात नाही। ते जो सत्तेत नसतो तो रस्त्यावर असतो, आणि जनतेचे प्रश्न जे रस्त्यावर उतरवतात ते सोडत असतात। हा व्हिडिओ मला खास यासाठीच बनवायचा होता की बाबा रे, ह्या ज्या गोष्टी घडल्यात ना, या आता ह्याच्या पुढे तर अजून काय काय गोष्टी घडतील, आपण लोक विसरून पण जाऊ। हे त्यांना वेळ देतील, मुदत देतील, आजच्या त्या आरटीओच्या बैठकीमध्ये काहीतरी गोष्टी ठरतील, मग हे लोक सांगतील की बाबा रे आम्ही थोडा त्यांना वेळ देतोय, आपलीच लोक हे समजून घ्या। पण मला एक गोष्ट सांगायची, बघा हे सरकार ना, हे जे मागचे सगळे सरकार आहेत ना, ह्या सगळ्यांच्या चुका आहेत। तुम्ही जेव्हा हे परमिट देता तेव्हाच रूल आहे ना मराठी आली पाहिजे, तुम्ही तिकडे 10 ते 15 वर्ष आधीच त्यांचं काय ते आहे नागरिक म्हणून ते सांगितलं पाहिजे,
पुरावे दाखवले पाहिजे. ह्यांचे हे जे सगळे पास होतात ना, हे पैसे घेऊन RTO वाले सगळं पास करून घेतात. मग हे सरकारमधले जे मंत्री असतात ना, परिवहन मंत्री, हे सगळ्यांपर्यंत हप्ते जातात ह्या सगळ्या गोष्टीचे. हे सगळं RTOच्या आधीपासून चूक आहे. हे कोणी जे आहेत ना, हे अर्धे तर जे अनधिकृतच आहेत, हे सगळे लायसन्स वगैरे जे दिलेले त्या लोकांना. हे परप्रांतीय इथे येतात आणि ते 10-10 वर्षाचा आधीचा पुरावा कसा देतात. मला असं वाटतं तुम्ही याचा विचार करावा. काय काय ते मराठी रिक्षावाले ते स्वतः आपली रिक्षा हे परप्रांतीयांना चालवायला देतात. त्यांनी पण आता सुधरा जरा. आपण स्वतः मराठी माणसं, आपल्याच तोंडावर काय बाबा हिंदीच असते, आपणच बोलतो इधर जाओगे क्या उधर जाओगे क्या. आपण स्वतः मराठीत बोललं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, हे लक्षात घ्या. हे आता आपल्यालाच करावं लागणार आहे. ह्यांच्या सरकारच्या भरोसापासून काहीच होणार नाहीये. हे फक्त राजकारणासाठी मराठी माणसाला वापरून घेत आहेत. मराठी माणसाला भावनिक करता, आम्ही तुमच्या मागे आहोत बाबा रे, आम्ही शिवसेना आहोत, आम्ही बाळासाहेबांचे विचार आमचे, आम्ही शिवसेना म्हणून तुमच्या मागे खंबीरपणे उभा. का आता एक महाराष्ट्र दिन येतोय. महाराष्ट्र दिन म्हणजे शिवसेना आणि मराठी माणसाचं नातं काय आम्ही दाखवूया. आम्ही पण शिवसेना आहे आमची पण. आम्ही दाखवतो की बाबा रे, आम्ही पण मराठी माणसाच्या पाठी खंबीरपणे उभे, आम्ही पण मराठी भाषेसाठी खंबीरपणे उभे. काय तोंडावर आपटले आता सगळे, टीका करायला लागले, ट्रोल करायला लागले. ते आधीपासूनच या प्रताप सरनाईकांवर सगळ्यांना डाऊट होता. पण ते आता काय त्यांनी क्लिप टाकली की बाबा रे, माझ्या त्या विषयावर काय बोलतात ईदभर पण मागे आलेलो नाहीये, पण सगळ्यांचा निर्णय घेऊन मी सगळ्या गोष्टी करणार. हे सगळं राजकारण दिखावा आहे. करायचं म्हटलं ना, ह्याच्या अंडर सगळ्या गोष्टी आहेत. 15 वर्ष झालं तुम्हाला जर का मराठी भाषा येत नसेल, 10-15 वर्ष तुम्ही रिक्षा चालवून पण, तर तुम्ही काय 6 महिन्यात आणि वर्षभर शिकणार आहे. आणि तो दबाव टाकणार कोण, ते काय नाही करणार. ह्याच्या पुढे काही गोष्टी होणार नाही, काय घडणार नाही. तिकडेच बंद होऊन जाणार सगळं. आता आपलीच जबाबदारी आहे. मराठी माणूस आला एकत्र, या सरकारला सोडा, आपण मराठी बोलूयात, आपण मराठी लोकांकडून जास्तीत जास्त सामान खरेदी करूयात आणि या महाराष्ट्रात मराठी कशी टिकेल यासाठी आपण स्वतः पुढे येऊयात. कारण आता बघा, एक व्हिडिओ मी दाखवतो तुम्हाला, काय बोललाय हा भैया बघा. पूरा का पूरा महाराष्ट्र उसी दिन भिखारी हो जाएगा जिस दिन हिंदी भाषी लोग महाराष्ट्र को छोड़ देंगे, मुंबई को छोड़ देंगे, बंगाल की खाड़ी जैसा बन जाएगा महाराष्ट्र. हे तिथं बसून इथं सांगतायत या महाराष्ट्रामध्ये इथे सगळे आता भैया लोकच राहणार, इथे सगळं भोजपुरीच चालणार या महाराष्ट्रामध्ये. हे आम्हाला रुबाब दाखवत आहेत. एक अजून क्लिप आहे मला तुम्हाला दाखवायची. आता ती क्लिप मी टाकताना मी त्यांना विनंती करतो, त्यांची क्लिप ज्यांची आहेत, मला असं वाटतं ते राज जाधव म्हणून, तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहत असाल. राज ठाकरे साहेब एका भैयाला नेता म्हणून आवडतो, पण नेता म्हणून तो का आवडतो हे ऐका. हमारा फेवरेट जो पॉलिटिकल लीडर है राज ठाकरे. राज ठाकरे, हाँ, तुम लोगों ने उनकी नहीं सुनी. जो आदमी अपने शहर अपने राज्य के हित की बात करता था, उसको तुमने पावर कहाँ दी. अगर उस आदमी के पास पावर होती, आज ये हालत नहीं होती. मारा है हमको, हमारे फायदे का नहीं है, पर फेवरेट इसलिए कि अपने लोगों की बात करता है. बघा, हे बाहेरच्या लोकांना किंमत आहे आपल्या राज ठाकरेची, पण तुमच्यामुळेच तुम्ही निवडून दिले नाही ना. जर का तुम्ही निवडून दिलं असतं तर आम्ही भैया लोक आतापर्यंत बाहेर असतो. हे स्वतः अशा भैयांची मतं आहेत. जरी ते नाट्य स्वरूपात मांडलं असलं, माझी त्या दादांना विनंती, दादा काय स्ट्राईक वगैरे देऊ नका, कारण हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून मी या व्हिडिओमध्ये टाकलंय. तर लोकांनी आता समजावं की मराठी भाषा टिकवायची असेल तर राजकारण तेवढंच गरजेचं आहे. आणि या राजकारणासाठी राज ठाकरे नावाचा व्यक्ती आपल्या समोर उभा आहे. आपण सारखे त्यांना हरवून झालं तरी पण ते परत एकदा उभे राहतात मराठी माणसासाठी. आपण आता त्यांच्या मागे उभे राहूयात. 2029च्या निवडणुकीच्या तयारीला मला असं वाटतं लागलं पाहिजे आणि मराठी माणसाने एकत्रित आता मनसेच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. हे सरकार जे आहेत ना, हे सगळे ढोंगी सरकार आहेत. भाजप आणि ते शिवसेना हे सगळे यांच्यामधले बसले. ह्यांचे निर्णय कोण घेतं, ह्यांचा बॉस. आता बॉस कोण तो समजा, आणि त्याच्यामुळे ह्यांच्यात काही बोलतात ती धमक नाहीये मराठी टिकवण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी. हे भैया लोकांचं सरकार आहे. यांची अर्धी मतं भैया लोकांची आहे, अर्धी मतं गुजराती मारवाड्यांची. हे सगळ्या लोकांना माहिती आहे आमची मतं कुठे आहेत, म्हणून हे मराठीच्या विरोधात प्रत्येक वेळेला काम करत असतात, प्रत्येक वेळेला भूमिका घेत असतात. फक्त दाखवायला फ्रंटला ठेवतात मराठी मराठी मराठी. उपयोग काय नाही. अभिजात भाषाचा दर्जा दिलाय पण काय केलेलं नाही. ते फक्त कागदावर दिलेलं आहे अभिजात भाषा दर्जा. तर ह्यासाठी मला असं वाटतं तुम्ही समजावं. आता तुम्ही आता स्वतः मराठी म्हणून पुढे या आणि तुम्ही स्वतः मराठी भाषा कशी टिकेल यासाठी प्रयत्न करा. बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.